तर जय महाराष्ट्र पब्लिक। तर ओम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे परत। तर आजचा व्हिडिओ तो म्हणजे तुमच्या व्हिडिओला टॅग द्यायचे, कारण तुमचा जो व्हिडिओ तुम्ही अपलोड करता युट्यूबवर तो व्हायरल नाही होत, आणि व्हायरल नाही झाला तर आपल्याला व्ह्यूज नाही येते, आणि व्ह्यूज नाही आल्या तर आपली अर्निंग नाही होत। तर तोच व्हिडिओ तुमचा व्हायरल कसा करायचा? तुम्ही प्रॉपर व्हिडिओ अपलोड नाही करत, तुम्ही व्हिडिओ अपलोड करून देता, त्यानंतर तुम्ही जे डिस्क्रिप्शन वगैरे ते राईट अप करता, बट जे टॅग्स वगैरे असतात ना ते तुम्ही अपलोड करत नाही। तर टॅग्स अपलोड केला नाही तर काय होतं माहिती का, युट्यूबला तुम्ही जर सर्च केला व्हिडिओ दिसत नाही तुमचा प्रॉपरली एक नंबर। समजा आता एखाद्या व्यक्तीला कंटेंट पाहिजे पॅन कार्डचा, तर तुम्हाला एक्झाम्पलच दाखवतो। तर या स्क्रीनवर आहे आता पण माझं चॅनल बघू शकता तुम्ही। आता माझं चॅनल मी सर्च करतो आणि तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे व्हिडिओ आपला व्हायरल होऊ शकतो। त्यासाठी ट्रिक असते, अल्गोरिदम असतात, ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय। तर हे आता तुम्ही बघू शकता। तर माझं चॅनल मी सर्च केलं ओम जगताप टेक, तर बघू शकता 1 नंबरला आलं। तर सर्च इंजिनमध्ये चॅनल 1 नंबरला आलं। कसं काय? त्याला टॅक्स वगैरे प्रॉपर लावलेले। तर व्हिडिओला आपल्याला टॅक्स लावायचे। आता हा एक रॅन्डमली व्हिडिओ मी सिलेक्ट केला पॅन कार्डचा। असे काढा पॅन कार्ड फक्त 106 रुपयात। तर पॅन कार्ड अप्लाय फॉर ऑनलाईन पॅन कार्ड। तर हा व्हिडिओ आपल्याला काय करायचा आहे, या व्हिडिओला तुम्हाला मी टॅक्स लावून दाखवणार आहे कशा प्रकारे टॅक्स लावता आणि व्हिडिओ आपला प्रॉपरली 1 नंबर दिसतो। तर टॅगलाईन कशा प्रकारे लावतात हे आता बघा तुम्ही। तर काय करायचं आपल्याला, आता युट्यूबला मी आता सर्च करतो, इथं बघू शकता हाऊ टू अप्लाय फॉर पॅन कार्ड। तर असं सर्च केल्यानंतर इन मराठी तर आपला व्हिडिओ किती नंबर दिसतो आता चेकआउट करू शकता। आपला व्हिडिओ जर 1 नंबर दिसला नाही तर काय उपयोग, व्हिडिओ कोणी बघणारच नाही, आणि त्यामुळे आपल्याला व्ह्यूजच नाही येतील। तर आपला व्हिडिओ बघा आता किती खाली येतोय। तर हाच व्हिडिओ जर टॉप लेवलला आणायचा असेल ना तर तुम्हाला टॅक्स लावा लागतात, आणि ते पण प्रॉपर टॅक्स लावा लागतात। तर तुम्हाला कुठून टॅक्स लावायचे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर आता हा व्हिडिओ बघा किती खाली दिसतोय आपला। तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं, आपल्या मोबाईलवरती तुम्हाला क्रोम ब्राउझरवरती यायचं। आपल्या क्रोम ब्राउझरवरती आल्यानंतर रॅपिड टॅक्स सर्च करायचं। रॅपिड टॅक्स सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म आहे रॅपिड टॅक्स। सगळे युट्यूबर जे असतात इथूनच आपल्या व्हिडिओला टॅक्स लाईन लावतात। तर इथं यूज टॅग जनरेटर म्हणून आहे, पहिलीच वेबसाईट असते, त्यावर क्लिक करायचं आणि इथं यूज जनरेटर म्हणून क्लिक करायचं, आणि इथं एंटर युअर नेक्स्ट यूट्यूब व्हिडिओ टायटल। तर इथं एंटर करायचं तुम्हाला कोणता व्हिडिओ तुम्हाला त्या व्हिडिओला टॅक्स लावायचे। आता मला पॅन कार्डच्या व्हिडिओला टॅग लावायचे, तर मी इथं काय टाकणार, हाऊ टू अप्लाय फॉर पॅन कार्ड 2025, हाऊ टू अप्लाय फॉर पॅन कार्ड ऑनलाईन 2025 असं मी आता नाव टाकल्यानंतर बघू शकता खाली भरपूर सारे टॅग्स आलेले आहेत। पॅन कार्ड अप्लाय, पॅन कार्ड कैसे बनाए, तर असे भरपूर सारे टॅक्स आले। तर इथून ते कॉपी करायचे, आणि कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओच्या टॅक्समध्ये पेस्ट करायचे। तर आपल्या व्हिडिओच्या टॅक्समध्ये जाण्यासाठी तुम्हाला youtube-studio.com वरती यायचं आहे, आणि तिथं आल्यानंतर आता डॅशबोर्ड आपला बघू शकता, आणि इथं डॅशबोर्डवरती आपल्याला आता आपल्या व्हिडिओची प्लेलिस्ट बघायची। तर व्हिडिओ आपला कोणता येतो तर इथं चेकआउट करायचं आणि त्या व्हिडिओमध्ये क्लिक करायचं, आणि व्हिडिओ डिटेल्समध्ये आल्यानंतर इथं बघू शकता खाली एक आपल्याला ऑप्शन दिसतंय। तर खाली इथं शो मोरचं ऑप्शन आहे, तर शो मोरवरती क्लिक करायचं। शो मोरवरती क्लिक केल्यानंतर आपण खाली येतो, तर इथं बघू शकता इथं टॅक्स, तर इथं ते टॅक्स पेस्ट करून द्यायचे सरळ, आणि पेस्ट केल्यानंतर बघू शकता भरपूर सारे टॅक्स आपल्याला दिसतात। इथं पॅन कार्ड कैसे अप्लाय करे ऑनलाईन पॅन कार्ड अप्लाय। तर प्रॉपर टॅगलाईन जे असतं ना ते आपले येतात, जो व्हिडिओ रिलेटेड आहे त्या व्हिडिओच्या फक्त तिथं रॅपिड टॅक्सवरती तुम्हाला सर्च करायचं आणि ते कॉपी पेस्ट इथं करून द्यायची। तर अशा प्रकारे ते पेस्ट केल्यानंतर इथून वरती सेव्हचं ऑप्शन आहे वरती, तर इथं तुम्हाला ते सेव्ह करायचे। इथं सेव्हचं ऑप्शन आहे बघू शकता ते आता, म्हणजे इथं सेव्ह करून घ्यायचं। तर अशा प्रकारे तुम्ही टॅक्स देऊ शकता आपल्या व्हिडिओला, आणि ह्या टॅक्सचा फायदा काय असतो मित्रांनो ते तुम्हाला मी सांगतो। या टॅक्सचा फायदा असा आहे की आपल्या जो यूट्यूब अल्गोरिदम आहे त्यामध्ये तुम्ही जर सर्च केला ना एखाद्याने व्हिडिओ, तर जो टॅक्स आपण दिलाय तो टॅक्स जर मॅच झाला ना तर तुमचा व्हिडिओ तिथं त्या मेंबरला दिसू शकतो। तर असा यूज आहे त्याचा। तर तुम्हाला नक्की हा व्हिडिओ समजला असेल की टॅक्स कशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ लावायचे जेणेकरून आपला व्हिडिओ टॉप लेवलला चालेल। तर चला मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल ना तर काय करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कायम असत राहा।